स्टेट बँकेत सुरक्षा रक्षकाकडून चुकून गोळी सुटली, एक ग्राहक जखमी. पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल. नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आज अचानक झालेल्या एका गोळीबारामुळे प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक चुकून बुलेट फायर झाली. या गोळीबारात बँकेत कामासाठी आलेला एक नागरिक किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नेहमीप्रमाणे बँकेत ग्राहकांची वर्दळ सुरू होती आणि आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होते. याच दरम्यान बँकेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून त्याच्या ताब्यातील बंदूक हाताळत असताना अचानक आणि चुकून ट्रिगर दाबला गेला. त्यामुळे थेट बुलेट फायर झाली. गोळीचा आवाज होताच बँकेत एकच खळबळ उडाली आणि ग्राहक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागलेत. या दुर्दैवी फायरिंगमध्ये बँकेत उपस्थित असलेला एक व्यक्ती गोळीच्या छर्यामुळे किंवा धक्क्याने किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर तातडीने बँकेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जखम किरकोळ असल्याने त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही मोठी जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडलेली नाही, ज्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. बँकेत गोळीबार झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तातडीने स्टेट बँकेत दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण केले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे आणि गोळीचे अवशेष जप्त केले असून नेमकी गोळी कशी सुटली याचा तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सुदैवाने आज मोठा अनर्थ टळला असला तरी गजबजलेल्या बँक परिसरामध्ये अशा प्रकारे सुरक्षा रक्षकाकडून निष्काळजीपणे किंवा चुकीने गोळी सुटल्यामुळे बँकेतील ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीररित्या समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस सुरक्षा रक्षकाची चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ॲक्च्युली सर, घटना अशी घडली की आता माझ्याकडे कॅश डिलिव्हरीचं काम असतं ब्रांचेसला. तर मग काय ते नेहमीप्रमाणे आता आमची कॅश वगैरे आम्ही ब्रांचेसला डिस्ट्रीब्यूट करून आलो आणि संध्याकाळी म्हणजे आमची गाडी आली. मग ही कॅश आतमध्ये पोहोचवली आणि जे आमचे गार्ड आहेत अशोक वाघ, तर त्यांच्याकडे गन होती. तर ते नेमकं त्यांनी ते राऊंड काढला त्याच्यामधलं. तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये अजून एक राऊंड होता. ते आमचे जे नवीन एक गार्ड आजच रिपोर्ट झालेत, तर त्यांनी सेकंड राऊंड पण त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. पण त्याच्या ते लक्षात नाही आलं. मग ते जसं काढायला गेलं तर ते एकदम म्हणजे मिसफायर होऊन गेलं ते. आणि त्याच्यामुळे काय झालं की मग ती जी गनची पोझिशन ती डाऊनवर्ड होती, ते म्हणजे आपल्या फरशीवरती ती गोळी आपटली आणि त्याचे ते तुकडा होता ना तो फरशीचा, तर ते जे संबंधित इसम होते त्यांना ते आमच्या DDC बँकेचेच कर्मचारी आहेत, तर ते म्हणजे नेहमी येत असतात. तर ते जाताना त्यांना ते पायाला थोडंसं जे त्याचे फरशीचा तुकडा असतो ना, तो थोडा लागला बघ त्यांना, म्हणजे स्क्रॅच लागला बघ, घासला गेला तो थोडंसं फक्त. मग ते नंतर मग आम्ही इमिजिएटली त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं. तर मग आता डॉक्टरांशी पण बोलणं झालं, तर डॉक्टर म्हटले की म्हणजे तसं काही नाही, फक्त मायनर इंजुरी आहे. तर ड्रेसिंग वगैरे त्यांनी करून दिली. तर आता सध्या ते व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. फरशीचे तुकडे असतात म्हणजे ॲक्च्युली ते डॉक्टरांशीच बोलणं झालं आणि स्वतः म्हणजे आमचे मेजर जे त्यांच्याकडनं झालं ना घटना, तर ते स्वतः पण म्हणजे हॉस्पिटललाच होते. तिथे त्यांनी ते सगळ्या गोष्टी पाहिल्या, ड्रेसिंग, एक्सरे पण करायला घेतला सर त्याचा. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.